त्या पिढीचा आशिकी त्या काळात आलेला आहे. आपल्या आईवडिलांच्या पिढीसाठी 1990 मध्ये आलेला आशिकी, मिलेनियल्ससाठी 2013 मध्ये आलेला आशिकी 2 आणि आता जेन झीसाठी आलेला सैयारा म्हणजे आशिकी 3. कोणी क्रिंज म्हणो किंवा काही म्हणो, सैयारा मूव्हीचं ट्रेलर आलं तेव्हा हा मूव्ही खूप चालणार असं शॉर्ट ट्रेलर रिव्ह्यूमध्ये म्हणालो होतो. कारण खूप वर्षांच्या गॅपनंतर म्युझिकल अल्बम असलेला मूव्ही आलाय. एक इंटेन्स लव्ह स्टोरी आणि हिट सॉंग्स हा फॉर्म्युला नवा नाही. हा फॉर्म्युला 90च्या काळात महेश भट यांनी आणला. सैयाराची गोष्ट खूप काही वेगळी नवीन अशी नाही. 1990 मध्ये आलेला आशिकी, 2013 मध्ये आलेला आशिकी 2 च्या पावलावर पाऊल ठेवत सेम टेम्पलेट फॉलो करत तीच गोष्ट नव्या रूपात सांगतो. क्रिश कपूर नावाचा एक गायक आहे ज्याचं बालपण वाईट गेलेलं आहे. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याचे वडील दारूच्या आहारी गेलेले आहेत. क्रिशला खूप मोठा सिंगर बनायचे, त्याचं स्वप्न येते. वाणी बत्रा नावाची हिरोईन जिचं ऐन लग्नाच्या दिवशी तिला लग्नासाठी नकार मिळालेला आहे. हिंदी साहित्य पदवी मिळवलेली वाणीला लिखाणाची आवड, गाणी लिहिण्याची आवड आहे. तो बॅड बॉय आणि ती गुड गर्ल. पुढे हे दोघे प्रेमात पडतात आणि मग ठरल्याप्रमाणे परत तेच प्रेमात अडचणी, अडथळे, दुरावा, भांडण, गैरसमज, ब्रेकअप आणि शेवटी गोड शेवट. इथे थोडा फरक आहे. हिरोईनला एक गंभीर आजार होतो आणि मग त्यातून काय घडतं हीच या सिनेमाची गोष्ट आहे. लहानपणापासून प्रेमाला मुकलेला हिरो वाणीने दिलेल्या प्रेमात वेडा होतो, ज्याला मोठा सिंगर होऊन सगळ्या जगाचं प्रेम हवं असतं. तो वाणीसाठी सगळं जग, स्वप्न, प्रसिद्धी सगळं त्यागायला निघतो. वाणीसाठी तो सर्वस्व पणाला लावतो. क्रिशची स्वप्न पूर्ण होतात का? शेवटी दोघांचं प्रेम यशस्वी होतं का? वाणी तिला झालेल्या गंभीर आजारातून बरी होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मूव्ही बघूनच मिळवावीत, कारण सैयारा मूव्ही मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा झाला. कितीतरी वर्षांनी थिएटरवाला अनुभव घेतला, कारण तरुण मुला-मुलींनी थिएटर फुल भरले होते. थिएटर फुल भरलेलं असेल तर मूव्ही बघायला मजा येते, कारण लोक एकत्र हसतात, रडतात. असा अनुभव खूप वर्षांतर मिळाला. 18 पासून 28 साले तरुण तरुणी जास्त रिलेट करू शकतील. मूव्ही बघून तरुण तरुणांचे थिएटरमधील भाव खोवून रडतानाच, मिठ्या मारतानाचे, एकमेकांना प्रपोज करतानाचे रील्स तुम्ही बघितले असतीलच. सगळं वातावरण अगदी सैयारामय झालंय. रायटिंग वाईज म्हणाल तर सगळं जमून आलंय. सिनेमा खूप चांगला लिहिला गेलाय. संकल्प सदनाह यांनी स्क्रीन प्ले लिहिलाय. फर्स्ट हाफ खूप कमाल लिहिण्यात आलाय. सेकंड हाफ शेवटाकडे थोडा गडबडलाय. त्यामुळे मूव्ही बघण्यात किंवा एंटरटेनमेंट मध्ये कुठेही अडथळा जाणवत नाही. तुम्हाला मूव्हीचा पुरेपूर आनंद मिळतो. आणि रोहन शंकर यांनी डायलॉग लिहिलेत. डायलॉग रायटिंग चांगलंय. गाण्यांविषयी काय बोलणार, गाणी गाजत आहेत, वाजत आहेत. आणि मोहित सुरेच्या सिनेमाने गाण्यांच्या बाबतीत कधी निराश केलं नाहीये. मोहित सुरेने डिरेक्ट केलेली मूव्ही आठवून बघा. 2005 मध्ये आलेला जहर ते सैयारा 2025 या 20 वर्षातील मोहित सुरेने डिरेक्ट केलेल्या प्रत्येक मूव्हीची गाणी आठवून बघा. प्रत्येक मूव्हीची गाणी सुपरहिट. एक वेळ मूव्ही फ्लॉप झाला असेल पण गाणी सुपरहिट. आणि सगळ्यात शेवटी ऍक्टिंग बद्दल म्हणाल तर आहान पांडे खूप कॉन्फिडेंटली वावरलाय स्क्रीनवर. त्याच्या डोळ्यात वेदना दिसते. सुरुवातीला बिघडलेला, उर्मट वाटणारा, पुढे प्रेमात पडल्यानंतर बदललेला क्रिश त्याने चांगला साकारलाय. त्याला डायलॉग डिलिव्हरीवर अजून काम करणं गरजेचं आहे. शेवटच्या काही इमोशनल सीन मध्ये तो डायलॉग डिलिव्हर करताना गडबडतोय असं जाणवलं. आणि पड्डाचा हा पहिलाच मूव्ही नाही. लीड म्हणून नक्कीच आहे, पण याआधी त्याने बिग गर्ल्स डोंट क्राय नावाची सिरीज केली आहे प्राईमवर, आणि सलाम वेंकी या सिनेमात देखील तिने काम केलंय. या सिनेमात अनित पड्डाने चांगलं काम केलंय. सुरुवातीला दुखावलेली, नंतर प्रेमात पडलेली, आजारपण कळल्यानंतरची वाणी तिने चांगली साकारली. काही लोक शेवट नाही आवडला असं म्हणत आहेत, पण मला एक म्हणायचंय, यापेक्षा अजून कोणता वेगळा शेवट त्यांना हवा होता. असो, दोन्ही न्यू कमर्स कडून मोहित सुरेने चांगलं काम करून घेतलंय. भारतीय प्रेक्षकांची नस मोहित सुरेने आधीपासूनच घट्ट पकडलेली आहे. सैयाराला उगीच क्रिंज म्हणणे बंद करा. त्या पिढीचा आशिकी त्या काळात आलेला आहे. आपल्या आईवडिलांच्या पिढीसाठी 1990 मध्ये आलेला आशिकी, मिलेनियल्ससाठी 2013 मध्ये आलेला आशिकी 2 आणि आता जेन झीसाठी आलेला सैयारा म्हणजे आशिकी 3. हिट गाण्यांसोबत एक इंटेन्स लव्ह स्टोरी तुम्हाला अनुभवायची असेल तर सैयारा अजिबात चुकू नका. आणि अशाच अमेझिंग रिव्ह्यूसाठी पैसा बसूल या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.